नमस्कार मित्रांनो, आजची घटना बीड जिल्ह्यातील आहे. बीड जिल्हा हा ऊसतोडी कामगारासाठी ओळखला जातो. इथे जास्त साधने नसल्या कारणाने इथे बहुतेक लोक ऊस तोड्याचे काम करावे लागते. कारण इथे माणसं खूप कष्ट करतात आणि आपलं जीवन चालवतात. या जिल्ह्यातील आसपास एक परिसरात एक छोट्याशा गावात एक कोमल नावाचे एक विवाहित महिलेचा संसार सुरू होता आणि तिचा नवरा उमेश आणि त्याच्यासोबत 2-3 मुलं देखील होती. आयुष्यावरून शांत दिसत होतं तरीही आतून खचलेलं होतं. लग्नाला अनेक बरेच वर्ष झाली होती आणि नवऱ्यासोबत नात्यात तिला एक मोठी पाकळी जाणवत होती. दिवसभर ऊस तोडायचा राबायचं तरी कितीही राबत असलं तरी रात्री ती जेव्हा डोळे मिटवायची तेव्हा तिला आयुष्याची, प्रेमाची आणि भावनिक समाधानाची काहीतरी कमतरता वाटत होती. आणि तिला वाटत होते की केवळ ऊस तोडणारी एक कामगार महिलाच बनून राहिली आहे. तिच्या आयुष्याची, भावनांची कुणी दखल घेत नव्हतं. नवरा पण कामामुळे दिवसभर कष्ट करायचा आणि रात्री मात्र थकून जायचा. याच एकीपणामुळे कोणत्यातरी आधाराची शोधत होती. हातावर पोट असलेल्या या घरासाठी ऊस तोडणे हेच एकमेव कारण आहे. त्यामुळे प्रत्येक वर्षी ऊस तोडायच्या आणि त्या त्या हंगामात उमेश आणि कोमल दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन काम करायचे आणि कामाच्या ओझ्याखाली दबलेल्या कोमलने चेहऱ्यावरचे हसू कुठंतरी हरवल्यासारखं वाटत होतं. ज्यामुळे तिचे मन अनेकदा एकटे पडलं होतं. अशा सगळ्यात एके दिवशी ऊस तोडायच्या हंगामात भरण्यासाठी जेव्हा तिथं ट्रॅक्टर आलं तेव्हा ट्रॅक्टरपैकी एक तरुण ट्रॅक्टर चालक चंदू नावाचा ड्रायव्हर आला. त्याचे बोलणे एवढे चांगले होते की कुणीही त्याच्या बोलण्यावरती प्रेमात पडेल. आणि मग त्याचे कोमलच्या डोळ्यात रिकामे पण ओळखले होते आणि नेमक्याच त्याने त्या जखमेवर त्याने त्याचे बोलण्यावर फिरवले. मी एकटा आहे, माझे लग्न देखील झाले नाही, असे खोटे बोलून त्याने त्याच्या मनात जागा निर्माण केली. बोलण्यातून तो वेगळाच विश्वास जाणत होता. तो केवळ बोलत नव्हता तर पुढच्याचं मन जिंकत होता. आणि तो हळूहळू त्यांची मैत्री झाली आणि चंदू तिला मोठे स्वप्न दाखवत होता. तुला गरिबीतून मी वर नेईन आणि आयुष्याच्या कुठेतरी सुखी करेन असं तिला बऱ्याच वेळा सांगू लागला. त्याच्या त्या बोलण्यामुळे कोमलचे मन पूर्णपणे जिंकले आणि 2 मुलांची आई असूनही नवऱ्यापासून मिळणारे सुख अपुरे वाटत असल्याने ती चंदूच्या प्रेमात पडली आणि या नात्याला मोहात इतकी गुरफटली की तिला आपला संसार आणि जबाबदाऱ्याचा विसर पडू लागला. तिच्या मनात एक वेगळ्याच भावनेची लाट उसळली होती, ज्यात ती स्वतःला कुठेतरी हरवल्यासारखी वाटत होती. तिच्या मैत्रीचं नातं प्रेमात बदलून संबंधापर्यंत पोहोचले. कोमल आणि चंदू यांच्यातील संबंधाच्या उसाच्या पडातील शांततेने साथ दिली आणि रात्री त्यांचे काम चालायचे. दिवसाचे काम संपल्यावर जेव्हा सारे कामगार झोपी जात तेव्हा त्यांच्या भेटी सुरू होत्या. रात्रीच्या वेळी उसाच्या पानाच्या आवाजामुळे मातीत मंद सुगंधात हे दोघे एकमेकांना लपून भेटायचे आणि घाम काढायचे. कामाची सवय असल्याने दोघे पण चांगला व्यायाम करायचे आणि त्यातून मग तृप्त होऊन एकमेकांचा रस काढून घ्यायचे. कोमल मनात एकीकडे उमेशला फसवल्यासारखी भावना वाटत होती, पण चंदू सोबतच्या भेटीमुळे तिला काहीतरी आनंद झाल्यासारखं वाटत होतं. चंदूच्या डोळ्यातील चमक आणि आवाजातील एवढा गोडवा होता की तिला तो पुन्हा पुन्हा ओढत होता आणि आयुष्यभराचे काहीतरी सुख देण्याचं त्यानं वचन दिलं होतं आणि त्या प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवत होता आणि भेटल्यावर तिला असं वाटायचं जणू काही एक स्वप्नातला राजकुमारच भेटला की काय. आयुष्यातले सर्व दुःख मिटल्यासारखं तिला वाटत होतं. पण चोरीच्या वेळ आयुष्यातील सर्वात मौल्यवान वेळ बनली होती. जिथे तो स्वतःला सर्वात सुरक्षित आणि आनंदी समजत होती, हा प्रकार दिवसेंदिवस वाढतच चालला होता. या दोघांना एकमेकांशिवाय राहत जात नव्हतं. रात्री असो या दिवसा कोणताही वेळ ते चान्स सोडतच नव्हते. आणि मग उसाच्या शेतात लपून वासनेचा खेळ खेळत होते. सारे पतीपासून पतीला थोडा डाऊट आलता, पण ती काही सांगत नव्हती. त्याला कळत नव्हतं नेमकं काय लपवीत आहे. मग त्याच्या मनात सतत एक भावना निर्माण होत होती आणि रात्री जेव्हा कोमल पुन्हा गायब झाली तेव्हा उमेशच्या तिच्यावर लक्ष ठेवण्याचा निर्णय घेतला आणि त्याने त्याच्यावर 2 विश्वासू मित्रांनाच पाठलाग करायला सुरुवात केली. रात्रीच्या अंधारात उसाच्या घनदार फळातील प्रत्येक हालचालीला त्यांना
करत होती आणि काहीतरी अंतरावर त्यांना अंधारात दोन कृत्या दिसल्या. तसे ते जवळ गेले तसे त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आणि मग कोमल तिथे उसाच्या फडामध्ये चंदू आणि कोमल नको त्या अवस्थेत काम करत होते. त्यांचा रंगरंग कार्यक्रम चालू होता. ते एवढे बुडलेले होते कार्यक्रमामध्ये की जवळ आल्याला त्यांना कोणी दिसत नव्हतं. आणि मग जवळ आल्यावर पाहिलं, दोघेही आपापले कपडे घालायला लागले. आणि मग उमेशने पाहिले आणि मग तो ढसाढसा रडायला लागला. कारण त्याला विश्वासच बसत नव्हता की ही आपली कोमल हे असं काही करू शकते. आणि मग एवढा रडत होता की वेदनेच्या बाहेर. आणि मग कोमलला देखील बेकार वाटत होते. पण त्या चंदूने दिलेले आश्वासन, काहीतरी मोठं व्हायचे आश्वासन, तिच्यापुढे तिच्या नवऱ्याचे रडणे तिला काहीच वाटत नव्हते. आणि मग तुळीचा पट्टा पडला आणि उमेशने तिला सोडण्याचे ठरवले. ती देखील काहीच म्हणली नाही, कारण चंदूने खोटे आश्वासन दाखवले होते आणि तिला वाटत होतं की आता आपलं काहीतरी बदलेल. आणि मग ती सोडून तिचे 2 लेकरं घेऊन ती दुसऱ्या गावात राहायला गेली. आणि राहायला गेल्यानंतर चंदूचे प्रेम वरचीवर कमीच होत गेले. आणि कमी होत गेल्याने मग तिला काहीतरी वाटत होते की इथं काहीतरी दाळ में काळा आहे. आणि मग तिने चंदूला डायरेक्ट विचारले की बाबा लग्न केव्हा करायचे. मग चंदूने तिला डायरेक्ट सांगितले की बाबा माझे लग्न झाले आहे आणि मला 3 लेकरं देखील आहेत. आणि मग हे ऐकून तर कोमलच्या पायाखालची चमनच सटकली. आणि मग तिला तिला वाटत होते काय करावं काय नाही. मग तिने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन चंदूवर केस केली की 3-4 वर्ष माझ्या संबंध ठेवले आणि मला धोका दिला. काय चंदूचाही संसार उद्ध्वस्त. त्याचा उद्देश जसे आहे त्याच्यातच सुखी राहा.